लॉर्ड बुद्ध चॅनेलच्या प्रेक्षकांना आनंद मांजरखेडेचा सप्रेम नमस्कार. आज आम्ही आहोत वरुड मोर्शी या 43 नंबरच्या महाराष्ट्राच्या विधानसभा क्षेत्रामध्ये. इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री गिरीश रंगरावजी कराळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर इथे उभे आहेत. आपण लॉर्ड बुद्ध चॅनेलतर्फे आज त्यांचा इथे आपण इंटरव्ह्यू घेतोय. सर नमस्कार. आमचा पहिला प्रश्न आपणास असा आहे की या मोर्शी विधानसभा वरुड मतदारसंघामध्ये तुमची काय फिलॉसॉफी आहे आणि त्या फिलॉसॉफीसोबत तुम्ही या विधानसभा क्षेत्राकरता तुमचा स्वतःचा असा काय जाहीरनामा आहे? मी पक्षाचा उमेदवार असल्यामुळे माझा स्वतःचा जाहीरनामा नाही आहे. मी महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळं महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यालाच मी पुढं घेऊन या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. माझं या मतदारसंघात हा मोर्शी वरुड मतदारसंघ हा संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मुख्य उत्पादन हे संत्र्याचं आहे आणि इथली बाजारपेठसुद्धा संत्र्यावर आधारित आहे. इथली अर्थव्यवस्थासुद्धा संत्रा पिकावर आधारित आहे. त्याच्यामुळं संत्रा पिकाला पाठबळ देणे, त्याची उत्पादन क्षमता सुधारणे आणि त्याला व्यवस्थित मार्केट मिळवून देणे याकरता मला जास्त प्रयत्न करावे लागेल. दुसरी गोष्ट अशी की शक्यतोवर आता वर्षातून 2दा संत्र्याची पिकं येतात, एक उन्हाळ्यात आणि दुसरं पावसाळ्यात. परंतु पावसाळ्यानंतर येणारं जे पीक आहे ते संत्रा पीक शेतकऱ्यांना बाहेर काढताना शेतीच्या बाहेर नेताना तिथे जेव्हा पावसाळा असल्यामुळं रस्त्यांची मोठी अडचण जाते आणि पांधन रस्त्याच्या बाबतीत जे काही केल्या गेलं ते फार वाईट परिस्थिती असल्यामुळं प्रथमतः प्राधान्याने जे पांधन रस्ते मंजूर झालेले आहेत आणि जे पांधन रस्त्याचे कामं झालेले आहेत ती व्यवस्थित करून घेणे आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने कसं करता येईल याला माझं प्राधान्य राहील. महाविकास आघाडीमध्ये शेतकऱ्यांकरता जी महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे त्यात शेतकऱ्यांकरता कर्जमाफी आणि इतर मुद्दे आहे. तुम्ही या मतदारसंघाच्या अनुषंगाने संत्र्याविषयक बोलले, पण इतर जे पिकं आहे त्याविषयी थोडा प्रश्न आहे. तर या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासोबत तुम्ही आता जे बोलले आहे त्या प्रश्नाची उकल करण्याची सांगड तुम्ही कशी घालाल याविषयी थोडं आमच्या दर्शकांना सांगा. महाविकास आघाडीचं माफीच्या बाबतीत जवळपास 3 लाखापर्यंतचं असलेलं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याचं पंचसूत्रीत म्हटलेलं आहे आणि त्यामुळं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचं महाविकास आघाडीचं धोरण जर त्या ठिकाणी जाहीरनामा म्हणून आम्ही जर मत मागण्याकरता मतदारासमोर जात असेल तर जी आश्वासन दिली ती निश्चित झाली पाहिजे, ती पाळली पाहिजे, जेणेकरून पुन्हा त्या मतदारासमोर जाताना कुठली अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे. तसेच महाविकास आघाडीनं दिलेली कर्जमाफी आणि महायुतीनं दिलेली कर्जमाफी यात फार मोठी तफावत आहे. महाविकास आघाडीने जेव्हा काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते तेव्हा जी कर्जमाफी झाली होती ती कर्जमाफी कुठलाही कागद, कुठलाही अर्ज, कुठलंही न करता सरसगट त्याच्या खात्यावरचं पूर्ण कर्ज नील करण्यात आलं होतं. तीच कर्जमाफी भाजपच्या सरकारच्या कार्यकाळात जे दिलेली होती त्या कार्यकर्ता ऑनलाईन करा, तो जिल्हा परिषदचा सदस्य असेल तर त्याला कर्जमाफी नाही, तो ITR इन्कम टॅक्स पेई असेल तर त्याला कर्जमाफी नाही, त्याच्याकडे कुठलं माजी जिल्हा परिषद सदस्य किंवा सोसायटीचा कुणी अध्यक्ष असेल, पदं भूषवले असेल तर त्याला कर्जमाफी म्हणजे जी कर्जमाफी देण्यात आली होती ती अतिशय जाचक आणि अटी टाकून दिलेली होती. त्यामुळे ती कर्जमाफी कागदावर राहिली, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. तुमचं म्हणणं आहे की महायुती सरकार म्हणजे झारीतल्या शुक्राचार्यांनी चालवलेलं सरकार आहे. तुम्ही कृषीविषयक तुमचं मत एकदम उत्तम रीतीने आम्हाला समजावून सांगितलं. एक रोजगाराचा मुद्दा येतोय, कारण हे जे BJP सरकार आहे किंवा आता आपलं महाराष्ट्रातलं युती सरकार आहे, मुलांच्या भरती आणि जसं व्यापमसारखा घोटाळा आपल्या बाजूच्या मध्य प्रदेशमध्ये झाला
तर तुम्ही रोजगाराविषयक तुमची जी काय दृष्टी आहे आणि या मतदारसंघाच्या अनुषंगाने रोजगारविषयक जे काय तुम्ही सांगू शकता ते थोडं आमच्या दर्शकांना रोजगारविषयक सांगावं. मी पहिल्यांदाच आपल्याला जे सांगितलं की या मतदारसंघात संत्रा एक महत्त्वाचं उत्पादन आहे, शेतकऱ्यांचं एक महत्त्वाचं पीक आहे आणि त्याच्यापासून इथली या मोर्शी मतदारसंघाची अर्थव्यवस्थासुद्धा त्या संत्रा पिकावर आधारित आहे. याच्यात दोन गोष्टी आहे. जर संत्र्यावर एखादा चांगला प्रोजेक्ट या ठिकाणी निर्माण जर केला तर त्यातून संत्र्याला भावसुद्धा मिळेल आणि रोजगारसुद्धा या भागात निर्माण होईल. त्या अनुषंगाने मी सांगितलं की एक नांदेडला अशा पद्धतीचा एक खाजगी कारखाना त्या ठिकाणी संत्र्यावर आधारित आहे. त्या अनुषंगाने तिथे त्याची कशा पद्धतीचा तो आहे त्याच्याबद्दल त्याचं सगळं अवगत करून घेऊन त्याच पद्धतीचा कारखाना आपल्या इथं उभारता येते काय आणि कारखाना उभारत असताना शासनाकडून त्याला काही सवलती किंवा काही सबसिडी वगैरे देऊन त्याला चालना देऊन तो कारखाना आपल्या भागात उभा करणे, त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी होईल. म्हणजे एक कारखाने असे अनेक कारखाने या भागात जर करता आले तर त्यामुळं संत्रा पिकाला चांगले भाव येतील आणि त्यासोबत रोजगार निर्मितीसुद्धा या भागात होईल. आपल्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यानुसार 2.5 लाख रोजगार आपण उपलब्ध करून देऊ, म्हणजे ज्या नोकऱ्या आहेत सरकारी नोकऱ्या थांबलेल्या आहेत त्यासुद्धा MPSC थ्रू, असा एक त्यात मुद्दा आहे. आणि त्याच समवेत दुसरा मुद्दा असा आहे की सूक्ष्म व लघु याचं उद्योग जे असतात त्याच्याकरता एक स्वतंत्र मंत्रालय महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर स्थापन करणार आहे. तुम्ही जो मुद्दा सांगितला की नांदेडला मोठा कारखाना, एक मोठा कारखाना आला की त्याच्या अनुषंगाने छोटे कारखाने पण येतात, तर त्याबद्दलसुद्धा थोडं तुम्ही म्हणजे काही डोक्यात विजन घेऊन चालताय का की या एरियातल्या पोरांना त्या पद्धतीचा स्वयंरोजगार आणि रोजगार या दोन्ही गोष्टी उपलब्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार? निश्चित. मी सांगितलं तुम्हाला की तो प्रोजेक्ट तिथे सुरू आहे म्हणजे तो सक्सेस असेल, कारण तो प्रोजेक्ट जवळपास एक 4-5 वर्षापासून सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर संत्रा त्या कारखान्याला वरुडमधून जातात. त्याच्यामुळं जर ही गोष्ट जर सतत त्याच्याकडे सुरू आहे म्हणजेच तो कारखाना प्रभावीपणे काम करत आहे. म्हणजे त्याच्याच पद्धतीचा आपल्या इकडे जर उभा केला आणि एक प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर मग त्याला लागून छोटे छोटे उद्योग सुरू होतातच, त्याला मग त्या पद्धतीनं त्या भागाकडे पाहिल्या जाते आणि त्या पद्धतीनं मग व्यापारी वर्ग किंवा कारखानदार वर्ग येऊन त्या पद्धतीचं सगळं निरीक्षक करून मग ते एक कॉम्पिटिशनच आमच्या इथं तयार होईल असं मला वाटते. त्याच्यातून मग त्याच्यासोबतच त्याला लागणारे इतर जे काही गोष्टी आहे त्याच्यासाठी लहान लहान उद्योगसुद्धा या भागात येतीलच आणि त्यातून पुन्हा या भागातील युवकांना रोजगारसुद्धा मिळेल. सोबत तुम्ही स्वतः झेडपीचे मेंबर राहिलेले, तुम्ही इंजिनियर झाल्यानंतर, तुम्ही बाय प्रोफेशन सिव्हिल इंजिनियर आहात, पण इंजिनिअरिंग झाल्यानंतरच तुम्ही वयाच्या 26व्या वर्षी ग्रामपंचायतीचे सरपंच झाले होते. नंतर तुम्ही झेडपीला पण सभापतीपद भूषवलेलं आहात. त्यामुळे या मतदारसंघात तुमची ओळख ठिकठिकाणी आहे. मागील इलेक्शनमध्ये जनता तुम्हाला उभी करू इच्छित होते, पण तुम्ही उभी होण्याऐवजी तुम्ही मित्रपक्षाला जागा गेल्यामुळे त्यांच्याकरता प्रयत्न केला आणि यावेळी तुम्ही जनतेचे कॅन्डिडेट आहे असं या मतदारसंघातले लोक ही भावना बोलून दाखवतात. तर तुम्हाला ओव्हरऑल प्रतिसाद, आता ज्या पद्धतीने इलेक्शनला आता 2 दिवस उरले आहेत, तर तुम्हाला एकंदरीत जनतेचा काय प्रतिसाद या मतदारसंघातनं लाभला याविषयी आमच्या दर्शकांना सांगा. निश्चितच मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एकतर काय झालं, मी इंजिनियर झालो त्याच वर्षी माझं गाव मोवाडच्या महापुरात वाहून गेलं. माझं पोरगावणे गाव 100% वाहून गेलं आणि त्यामुळे काय झालं, त्याच्या पुनर्वसनासाठी मला जे काही करावं लागलं त्याच्यामुळं त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी शिकावयास मिळाल्या आणि त्याच्यातून प्रशासकीय कामे कसे करायची, शासन निर्णय काय असते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची जाण मला तेव्हा झाली. आणि ते सगळं करत असताना मला गावकऱ्यांनी माझे सरपंच म्हणून मला ग्रामपंचायतला उभं राहण्याकरता त्यांनी आम्हाला आग्रह केला आणि त्यातून मी ग्रामपंचायत सदस्य होऊन मला सरपंचसुद्धा गावकऱ्यांनी केलं आणि मग ह्या गोष्टी मग कालांतराला घडत गेल्या आणि याच्यातूनच मला माझा संघर्षातूनच माझं राजकीय सुरुवात झाली. त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी त्यातून शिकावयास मिळाल्या आणि त्याचा फायदा मला नंतरच्या जे काही मला पदं भेटत गेली त्याकरता होत गेला आणि त्यातूनच मी जिल्हा परिषदचा सभापती झाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा मी माझ्या या मतदारसंघासाठी पूर्ण घेतला. आणि त्यामुळे काय झालं की लोकांचे वैयक्तिक कामं असो, सार्वजनिक कामं असो, ज्याकरता लोक माझ्याकडे आली
ते त्यांची मी चांगल्या पद्धतीनं निकाली लावली, त्याचा फायदासुद्धा त्यांना झाला. त्याच्यामुळं त्या माझ्या कामावर ते समाधानी असल्यामुळं ते बरीचशी मंडळी जातपातीचा विचार न करता, कुठल्या पक्षाचा विचार करता मला आता माझ्यासाठी ते जरी पुढे येत नसले तरी मागच्या दरवाज्यानं त्यांची पूर्ण तयारी आहे का यावेळेस आपण या माणसानं आपली ही अशी कामं केली तर याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि तशा पद्धतीचा भरपूर पाठिंबा मला डायरेक्ट जरी दिसत नसला तरी तो मागच्या बाजूनं भरपूर आहे आणि त्याचा फायदा निश्चित मला भेटेल, ते निकालावरून निश्चित दिसेल असं मला वाटते. म्हणजे गिरीश भाऊ असं म्हणायचं आहे का, कारण न्यूजपेपरमध्ये आणि ओव्हरऑल जी चर्चा आहे की या मतदारसंघात जसं तुम्ही आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात आणि इथे महायुतीतर्फे बी जे पीचे कॅन्डिडेट पण उभे आहेत आणि बी जे पीसोबत राष्ट्रवादी अजित पवारांचे पण कॅन्डिडेट उभे आणि ते माजी आमदार होते आणि एक अपक्ष पण उभे आहेत ज्यांचे वडील कित्येक वर्ष इथे आमदार म्हणून राहिलेले आहेत, सत्तास्थान भूषवलेलं आहे. तर ही लढत तिरंगी चौरंगी आहे किंवा बहुरंगी असं म्हणतात, पण तुमच्या सांगण्यावरनं असं वाटतं की इथे तर काही दिसत नाही, सरळ सरळ तुमच्याकडे जनतेचा कल दिसतोय. तर याविषयी थोडंसं तुम्ही आम्हाला विशद करावं, याचं महत्त्व असं मला वाटतं. काय असते, इलेक्शन लढत असताना उमेदवार त्या पद्धतीने इलेक्शन लढतो. तो कधीही हे दाखवायचा प्रयत्न करतो की या सगळ्या निवडणुकीमध्ये मीच पुढे आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीची सगळी खेळी तो उमेदवार करत असतो. तशाच खेळ आपल्या इथं चालू आहे. कोणी पैशाच्या भरोश्यावर, कोणी पक्षाच्या भरोश्यावर, कोणी जातीपातीच्या भरोश्यावर आणि कोणी वजन टाकून आणि धमक्या देऊनसुद्धा त्या पद्धतीचं काम ते उमेदवार या मतदारसंघात करत आहे. परंतु आम्ही सरळ मार्गाने, सरळ दिशेने जाऊन लोकांसमोर जात आहे आणि त्या वेगळं काही करायची गरज नाही, खोटं बोलायची गरज नाही, काही दबाव आणायची गरज नाही. कारण लोकांना दिसते आहे की जे उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये आहे, म्हणजे याच्यात जे समोर असलेले जे उमेदवार आहे त्या उमेदवार कोणाला आपण प्रतिनिधी म्हणून त्या सभागृहात पाठवलं पाहिजे ही निश्चितच चर्चा काही मंडळी करत असतात. आणि त्याचा फायदा ही जी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी लोकांसोबत लोकात राहिलो, त्यांनी दिलेले जे काही कामं आहे ती कामं मी प्रकर्षाने व्यवस्थित केली, त्याचा निश्चितच या निवडणुकीत भेटत आहे आणि ते तुम्हाला 23 तारखेला निश्चितच दिसून पडेल. एक प्रश्न असा होता की जो बी जे पीचा प्रचार सुरू आहे, म्हणजे यूपीचे मुख्यमंत्री इथे आपल्या महाराष्ट्रात आले आणि ते बटेंगे और कटेंगे म्हणाले, पण ओव्हरऑल अशी परिस्थिती आहे की आजपर्यंत बी जे पी पक्ष म्हणून ॲडव्हर्टिजमेंट, ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट या सगळ्या बाबतीत पुढे असायचा. पण काल परवाच्याच पेपरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेसुद्धा फुल पेजेस ॲड दिल्या. त्यात त्यांनी महाराष्ट्र म्हणजे काय हे शरदचंद्र पवार साहेबांच्या सहीनिशी सांगितलं की आपल्याला परत आपला जुना महाराष्ट्र जो नंबर 1चा आहे तो घडवायचा आहे आणि आपण बटेंगे कटेंगेवाले नाही, आपण बचेंगेवर लढेंगेवाले माणसं आहोत. शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, त्याचे आपण पाईक आहोत. तर तुम्ही थोडंसं ह्या ज्या म्हणजे इलेक्शनमध्ये, कारण आपल्या मतदारसंघाच्या बाजूच्या मतदारसंघातच अमित शहा साहेब येणार होते, पण मणिपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यामुळे आज सगळ्या सभा सोडून त्यांना दिल्लीला जावं लागलं. तर थोडं हे पॉलिटिकली बी जे पी हा जो पक्ष आहे त्याची ही जी पद्धतीची सगळी विचारसरणी आणि ही चर्चा चालू आहे, याविषयक थोडंसं तुमचं मत आमच्या दर्शकांना सांगा. वास्तविक बी जे पीचा अजेंडाच तो आहे. धर्माच्या नावावर, जातीपातीच्या नावावर आपसात झगडे लावणे, भांडणं लावणे, देश पेटविणे आणि त्याचा फायदा मतदानाच्या माध्यमातून घेऊन सत्ता स्थापन करणे हा एकमेव अजेंडा भारतीय जनता पक्षाचा आहे. कारण आपण पाहिलंच आहे, राम मंदिरचा मुद्दा हा जवळपास किती वर्ष झाले, हा किती वर्षापासून सुरू आहे. मला असंच एकदा एका बी जे पीच्या कार्यकर्त्याचा मला फोन आला होता आणि त्यांनी मला म्हटलं की आपलं राम मंदिर बांधायचं आहे, त्याकरता तुम्ही वर्गणी द्या. मी त्याला म्हटलं वरुडमध्ये कुठे बांधायचं आहे. तो म्हणाला वरुडला नाही, अयोध्याचं राम मंदिर. म्हटलं अयोध्याच्या राम मंदिरासाठी वरुडमधून वर्गणी द्यायची काय ती आवश्यकता काय, तिथं तर योगी आदित्यनाथसारखे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्याजवळ कुठल्या पैशाची कमी आहे की त्यांना महाराष्ट्रातून वर्गणी करावं लागते. मी त्यांना ते माझ्यासोबत पक्षपात म्हणून आले, तुम्ही या पक्षाचे आहे त्या पक्षाचे आहे तुम्ही. अरे म्हटलं मी हिंदू आहे,
मी हिंदू आहे, मी बजरंगबलीचा भक्त आहे, मग मी राम भक्त नाही काय? मी त्यांना हे म्हटलं का हा मुद्दा तुम्ही किती वर्ष चालवणार आहे? एका मुद्द्यावर तुम्ही किती दिवस किती वर्ष मतदान घेणार आहे? म्हटलं म्हणजे भारतात ज्या श्रीराम प्रभूबद्दल एवढी आपली आस्था आहे, त्या एका देवाचं मंदिर बांधण्यासाठी तुम्हाला इतके वर्ष, एका विषयावर एवढं राजकारण, तर ते त्यासाठी निरुत्तर राहिले. आणि हा सगळा विषय बी जे पीचा सातत्यानं सुरू आहे. कधी हनुमान चालिसा काढणे, हनुमान कोणाच्या घरासमोर हनुमान चालिसा किंवा आरती वगैरे आपण मंदिरात जाऊन करत असतो, ती कोणाच्या घरासमोर करण्याची काही गरज नाही आहे. परंतु कुठल्याही विषयावर कुठलाही मुद्दा, धार्मिक भावनिक मुद्दा उपस्थित करायचा आणि त्याच्या भरोश्यावर राजकारण करायचं, हे बी जे पीचं एकमेव शस्त्र आहे आणि त्याचा उपयोग ते पूर्ण याच्यासाठी करतात आहे. परंतु विकासाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही. काँग्रेसने 70 साल में क्या किया, पण काँग्रेसने काही विकासाचं काही केलं, खरं आहे ते खरं बोलायला पाहिजे, काही चुकलं असेल तेही सांगायला पाहिजे, याच्याबद्दल काही मत नाही. परंतु बी जे पी ह्या गोष्टी करत नाही. जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे सगळं करत असल्यामुळं देशात एक अशांततेचं, एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि हे असं घडल्यामुळं आता बी जे पीला उतरती कळा लागलेली आहे. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. यामुळे एक मला अजून प्रश्न याच्यात उपप्रश्नासारखा तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या पंचसूत्रीमध्ये जे तुम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याची पंचसूत्री आहे, त्यात जातीय जनगणनेबद्दल, म्हणजे आत्ताच राहुल गांधी नागपूरला आले होते आणि त्यांनी संविधान बचाव सभा जी घेतली, त्यात तो कार्यक्रम पॉलिटिकल करण्याऐवजी त्यांनी अपॉलिटिकल कार्यक्रम केला होता. त्यात सगळे NGOज, जे लोक सामाजिक कार्य करतात, ते लोक मंचावर बसलेले होते, विचार मंचावर, आणि राजकीय लोक जे आहेत ते खाली बसलेले होते. आणि त्यांचा विचार संविधान बचावाला आणि जातीय जनगणना, जी जाती जनगणना आपल्याला करायची आणि आरक्षणाची मर्यादा वाढवायची. तर या बाबीला, कारण ही आरक्षण आणि हा जो प्रश्न आहे, आमचे जे लॉर्ड बुद्धाचे चॅनेलचे जे आमचे दर्शक आहेत खूपसे, आरक्षण हा अगदी म्हणजे संविधानाच्या रक्षणाचा एक वेगळ्या पद्धतीचा मुद्दा आहे. या मुद्द्याचा एका पद्धतीने महाविकास आघाडीला लोकसभेतही फायदा झाला आहे. तर थोडंसं या दोन्ही तिन्ही अनुषंगाने आपण हे आरक्षण, जाती जनगणना या मुद्द्यावर थोडं तुमचं काय मत आहे ते आमच्या दर्शकांना सांगा. जातीय जनगणना याच्यासाठी की ज्याप्रमाणे प्रत्येकाला रिझर्वेशन ज्या प्रत्येक जातीला दिलेलं आहे, त्या प्रमाणात रिझर्वेशन बाकी जातीला जर द्यायचं असेल तर ती जात किती आहे याची पहिले जनगणना झाली पाहिजे ना. त्याच्याशिवाय मग ते प्रमाण कसं ठरवेल? ती प्रमाण ठरवण्यासाठी त्या पद्धतीचं जर जाती गणना झाली तर त्या प्रमाणात तसेच मग त्याला रिझर्वेशन देता येईल. म्हणून जातीय जनगणना जर झाली तर या देशात कोणकोणत्या जातीचे किती लोक कसे राहतात, काय लोकसंख्या आहे त्यांची, आणि त्या प्रमाणात त्यांना, म्हणून तर राहुलजीनं जे म्हटलं की त्या प्रमाणात जर त्यांना रिझर्वेशन द्यायचं काम जर पडलं, म्हणजे ज्यांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांचं रिझर्वेशनची टक्केवारी कमी न करता, ज्यांना जो वर्ग त्यातून सुटलेला आहे त्या वर्गांना त्यात पुन्हा समाविष्ट करण्यासाठी त्याची जनगणना त्या जातीने या जनगणना केली तर त्या प्रमाणात त्या जातीच्या लोकांना त्यांना रिझर्वेशन जर दिलं तर त्याचा निश्चितच फायदा त्या समाजाला होईल आणि त्याच्यामुळं एकामेकाच्या द्वेषाची भावना होणार नाही. आता आपण पाहतो की बी जे पीचं धोरण असं आहे का धनगर लोकांना ST प्रवर्गात समाविष्ट करून घ्या, म्हणजे STनं धनगराचे भांडणं लावून दिले, तिकडे OBC मराठा त्यांचे भांडणं लावून दिले. म्हणजे असं वेगळं राजकारण ही मंडळी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात करत आहे. म्हणून राहुलजी एक अभ्यासपूर्ण व्यक्ती आहे. ती कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही गोष्टीवर जेव्हा बोलते तर त्यांचा त्या गोष्टीवर अभ्यास झालेला आहे. राहुलजीच्या मागच्या कालखंडातनं आताच्या कालखंडात भरपूर फरक आहे. आणि आता ती व्यक्ती कोणती जी बोलते ते ठासून बोलते आणि त्याच्या पाठीमागं त्यांच्याकडे पूर्ण त्या गोष्टीच्या बाबतीत सगळे प्रूफ असतात आणि त्या जोरावर ते बोलतात. म्हणून राहुलजीनं हा जो मुद्दा घेतला तो निश्चितच अभ्यासपूर्ण मुद्दा आहे आणि त्यांनी त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला असेलच आणि निश्चितच त्याच्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे ते त्या पद्धतीचं आहे की जनगणना, जातीय जनगणना ही देशात झालीच पाहिजे, म्हणजे कुठल्याही जातीवर त्या बाबतीत अन्याय होणार नाही. अगदी छान तुमचं ते मत आम्हाला ऐकून त्याविषयी फार बरं वाटलं, कारण ही अगदी सगळ्या जनतेच्या मनातली इच्छा आहे
की या पद्धतीने आपल्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे आणि संविधानाचे फायदे सगळ्या जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्या समवेतच आपण जेव्हा हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणतो, आपल्या विदर्भाच्या राजकन्या असणाऱ्या जिजामातेंनी त्या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि पुण्यातनं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात त्यांनी आणून दाखवलं. तुमच्या महाविकास आघाडीने महिलांकरता महालक्ष्मी योजना, त्यात तुम्ही 3,000पर्यंत दर महिन्यात देणार महिलांना, सोबत महिलांना एस टी प्रवास आणि कुटुंबाकरता 25 लाखपर्यंत विमा आणि इस्पितळांमध्ये दवाखान्यात जो औषधाचं हे लागतं ते सगळं तुम्ही देणार आहात. तर ह्या योजना कशा फलभूत होतील किंवा फलद्रूप होतील याविषयी थोडं आपलं मत आम्हाच्या दर्शकांना तुम्ही सांगा. या ज्या योजना आहे, आपल्या इथं ही लाडकी बहीण योजना जी लागू केली आहे, ही नुसतं निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवून हा घेतलेला निर्णय आहे. आणि महाविकास आघाडीच्या अजेंड्यामध्ये ज्या काही योजना आहे, ह्या योजना ज्या आहेत त्याच्यावर अभ्यासपूर्ण सगळं निरीक्षण झालेलं आहे. आणि त्या योजना कशा सक्सेस राहील, त्या नेहमीकरता कशा चालवता येईल याचा पूर्ण अभ्यास पहिल्या करण्यात आला आणि त्याच्यानंतरच त्या योजना अजेंड्यात घेण्यात आल्या. असं नाही आहे की बा आता निवडणुका आहे आणि ही मतं आपल्याला भेटली पाहिजे म्हणून लाडकी बहीण योजना लागू करावी. तिथे बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही, त्याकरता निधी उपलब्ध नाही आणि अशा परिस्थितीत ह्या योजना जर लागू झाल्या त्या निश्चितच उद्या चालून बंद पडू शकते. कारण त्याच्यावर ज्या मध्ये वर्तमानपत्रात बातमीसुद्धा आली होती की ही लाडकी बहीण योजनेची जेव्हा फाईल प्लॅनिंगकडून नियोजनकडून जेव्हा अर्थ विभागात गेली तर अर्थ विभागाच्या सन्माननीय सचिवाने त्याच्यावर प्रश्न केला होता की अशा पद्धतीचं लाडकी बहीण योजना ही आपल्या महाराष्ट्र शासनाकडून लागू करणे योग्य होणार नाही असा शरासुद्धा त्यांनी त्याच्यावर केला होता. म्हणजे एक दबावतंत्र वापरून आम्ही सरकारमध्ये आहे म्हणून आम्ही काही करणार असं म्हणजे राज्य कुठेही डुबेल, राज्यात काही विकासाचे कामं होणार नाही तरी चालेल, पण आम्हाला सत्ता भेटली पाहिजे म्हणून त्या योजना लागू कराव्या. आणि त्या लागू केल्यानंतर त्या योजनेची ज्या पद्धतीची अंमलबजावणी व्हायला पाहिजे ते होणार नाही आणि निश्चितच पुढे मागे जे काही व्हायचं आहे ते होईल, पण आज त्याचा फायदा निवडणुकीत आपल्याला भेटला पाहिजे म्हणून भारतीय जनता पक्षाने ही जबरदस्तीने लादलेली योजना आहे. वास्तविक 2.5 वर्ष झाले त्यांचं युतीचं सरकार होतं, त्यांनी ही योजना जर त्यांना लाडकी बहीण एवढी आवडीची असती तर त्यांनी या योजना आधीच सुरू करायला पाहिजे होत्या. पण त्या योजना नुसतं आता 2 महिने 3 महिने शिल्लक राहिलेले असताना त्या लागू केल्या आणि त्याच्यात कुठलंही आधी ज्या प्रशासकीय पद्धती ज्या पद्धतीनं ते करायला पाहिजे होते त्याची कुठलीही त्यांनी अंमलबजावणी केली नाही. डायरेक्ट शासन निर्णय, डायरेक्ट त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय आणि ते लागू असं होत नसते. कारण कुठलीही गोष्ट एवढी मोठी खर्चाची जवळपास 46,000 कोटी रुपयाचा तो वार्षिक खर्च आहे आणि अशा एवढा मोठा खर्च या शासनाच्या या सगळ्या उत्पन्नातून कसा खर्च करायचा हा सुद्धा एक भाग आहे. आपण जवळजवळ सगळ्या मुद्द्यांना म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या सगळ्या मुद्द्यांना म्हणजे महिला, युवक, युवती, शिक्षण, रोजगार, कृषी या सगळ्या म्हणजे आरोग्य या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं तुमचं सगळं विवेचन, आम्ही महत्त्वपूर्ण विवेचन आमच्या दर्शकांना तुमच्या प्रश्नोत्तरातनं ऐकवलं. मला आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या याच्यातून आता गेले 15 दिवसापासून जो जोरदार प्रचार सुरू आहे, अगदी आता शेवटाला आलो आहे आपण, सेकंड लास्ट डे आहे, पेनल्टिमेट डे आहे प्रचाराचा. तुम्हाला स्वतःच्या विजयाची जी आशा वाटते आणि स्वतःच्या विजयाविषयक जे तुम्ही प्रेडिक्शन करू शकता त्याविषयी आणि या मतदारसंघातील आपल्या सर्व बहुजन समाजाच्या मतदारांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, तो संदेश आमच्या न्यूज चॅनल थ्रू, लॉर्ड बुद्धा चॅनल थ्रू आमच्या पूर्ण मतदारसंघातील मतदारांना द्यावा अशी मी आपणास विनंती करतो. जी एकंदरीत मतदारसंघाची जी परिस्थिती आहे, आमच्या इथं गेल्या साधारणतः 15 वर्षापासून जे काही लोकप्रतिनिधी या मतदारसंघात कार्यरत होते त्यांची जे काम करण्याची पद्धत होती, दोघांची पद्धतमध्ये एक सारखेपणा होता की खोटे बोलणे. म्हणजे एखादं काम झालं नाही तरी त्याचं भूमिपूजन करणे, इलेक्शनच्या दृष्टीने म्हणजे मतदान डोळ्यासमोर ठेवून मग त्याचं भूमिपूजन करणे. वास्तविक त्याची प्रशासकीय मान्यता झाली काय, त्याचे टेंडर झाले काय, त्याचे वर्क ऑर्डर झाले काय,
ते काम सुरू करायची काही अडचण आहे काय, या गोष्टीचा कुठली कारणमीमांसा न पाहता डायरेक्ट भूमिपूजन करून आपला बोर्ड लावून देणे आणि मग काय तर काही इलेक्शन झालं की तो बोर्ड काढून ठेवणे. ह्या दोन्ही आजी माझे जे काही आमदार या ठिकाणी झाले तर दोघांची या सारख्या पद्धती होत्या आणि त्यांच्या या सगळ्या पद्धतीला हा मतदारसंघ आता कंटाळला. म्हणून त्यांना एक काहीतरी काम करणारा, आपल्यात राहणारा, जमिनीवर चालणारा असा कुठला तरी लोकप्रतिनिधी ज्याला प्रशासनाची जाण आहे, जो काही या मतदारसंघाच्या विकासासाठी काम करेल असं कुठली तरी व्यक्ती त्यांना निवडून द्यायची आहे आणि तो विचार या मतदारसंघात पक्का झाला आहे. म्हणून त्यामुळं त्या बाबतीत मी उमेदवार म्हणून 1 नंबरवर आहे आणि त्याचा फायदा मला निश्चितच या निवडणुकीमध्ये भेटेल आणि मी विजय होईल हे निश्चित सांगतो. आणि काल परवा एक सर्वेसुद्धा आलेला आहे, त्यातसुद्धा एक्झिट पोलमध्ये त्या सर्वेमध्ये सुद्धा 1 नंबरवर मीच आहे. त्याच्यामुळं आणि सगळ्या मतदारसंघातली हे सगळी परिस्थिती पाहता आणि माजी आमदार, नेते, माजी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांचा एक मोठा पाठिंबा माझ्यासोबत आहे आणि त्यांचं जे पूर्ण कार्यकर्ते मंडळी आहे मोठ्या जीवाभावाने या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून काम करीत आहे. त्याच्यामुळे निश्चितच एक चांगली कार्यकर्त्याची टीम त्या ठिकाणी आहे, सगळे लोक कामी आहे आणि अशा असल्यामुळं आणि या मतदारसंघाचा एक विश्वास म्हणजे आदरणीय श्री हर्षवर्धन देशमुख साहेब आहे, त्यांच्यावर जो विश्वास आहे त्याला कुठेही ते तडा जाऊ देत नाही. त्याच्यामुळं त्या विश्वासाला समोर लक्षात ठेवून आणि एक गिरीश कराळे उमेदवार असल्यामुळं आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या त्याच्यामुळं त्याचा निश्चितच विजय येत्या 23 तारखेला आपल्याला दिसेल. तर हे होते गिरीश रंगरावजी कराळे, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे मोर्शी वरुड विधानसभा क्षेत्राचे उमेदवार. त्यांनी आपल्या विजयाची 100% खात्री व्यक्त केलेली आहे आणि मतदारसंघातील मतदारांना हा संदेश दिलेला आहे. लॉर्ड बुद्ध चॅनेलतर्फे आनंद मांजरखेडेचा नमस्कार. आप देख रहे